नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनेलमध्ये। तर आज एका ठिकाणी सत्यनारायण कथा वाचण्यासाठी मी निघालेलो आहे। आमच्या शेजारीच एक वास्तू झालेली आहे नवीन, आणि काल त्या वास्तूचं वास्तुपूजन आणि वास्तुशांती विधी सगळा माझ्या वडिलांनी केलेला आहे कालच। तर आज फक्त त्यांची सत्यनारायण पूजा आहे, तर मी तिकडे सत्यनारायण पूजा कथा वाचण्यासाठी निघालेलो आहे। चला तर तुम्हाला मी सत्यनारायण पूजा कशी वाचतोय, काय काय करतोय सगळं तुम्हाला दाखवतो। आता मी इथे घरी पोहोचलोय आणि पूजेची मांडणी करायला चालू केलेली आहे। पूर्ण पूजेची मांडणी झाल्यानंतर सत्यनारायण पूजा मी वाचणार। तर अशा प्रकारे आता सत्यनारायण पूजेची मांडणी मी केलेली आहे, आणि आता थोड्याच वेळात मी पूजा विधी पण चालू करेन। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। हातावरून सोडायचं खाली, परत 3 वेळा प्यायचं, 4थ्या वेळेला हातावरून सोडायचं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। नमस्कार करायचा। ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरिये नमः, श्रीकृष्णाय नमः, प्रणवस्य परब्रह्म ऋषिं परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः। ओम भू ओम भुव ओम स्वः ओम मह ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्फुरो। आता हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या दोघांनी, मनातल्या मनात देवाचं नामस्मरण करायचं, ग्रामदैवतेचं, कुलदैवतेचं, गणपतीचं। ओम श्रीमन महागणाधिपते नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः, श्रीलक्ष्मी नारायणाभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, निर्विघ्नमस्तु। वरती कृष्णाला व्हायच्या अक्षता, नमस्कार करायचा। श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थम यथा यज्ञेन पूजनम करिष्ये, प्रार्थनापूर्वक नमस्करोमि। आता 2 चमचे पाणी हातामध्ये घ्यायचं तुमच्या। त्यांच्या हातावरती थोड्याशा अक्षता ठेवा त्यातल्या, तुम्ही त्यांच्या हाताला हात लावायचा आणि माझ्या मागून म्हणायचं। माझ्या मागून म्हणून झाल्यानंतर पाणी खाली सोडायचं तामनामध्ये। मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्रात्यर्थम अस्माकं सकुटुंबाना सपरिवाराना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्रात्यर्थम सकल पीडा परिहारार्थ श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थम यथा यज्ञेन यथा मिलितो उपचार द्रव्ये पूजनम करिष्ये। खाली सोडायचं तामनामध्ये, 2 चमचे पाणी सोडायचं हातावरून, नमस्कार करायचा।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गरम पाणी गार पाणी नंतर पंचामृताचा अभिषेक करायचा. ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमः. महागणपती पूजनं करिष्ये. स्नानं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि. अभिषेक करायचा आता पंचामृताचा 3 वेळा. महागणपती पूजनं करिष्ये. दधी पंचामृत स्नानं समर्पयामि शर्करा स्नानं समर्पयामि मधु स्नानं समर्पयामि. आता गार पाणी गरम पाणी दोन्ही घाला आणि स्वच्छ धुवून घ्या सुपारी. सुपारीला पहिल्यांदा हळद नंतर कुंकू व्हायचं. ओम भूर्व स्वाहा महागणपते नमः. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामि सिंदूर परिमल द्रव्यंच समर्पयामि. महागणपती पूजनं करिष्ये. ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमः. दुर्वांकुरांच समर्पयामि. एक फुल व्हायचं त्यातलं. गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. नमस्कार करायचा प्रार्थनापूर्वक. नमस्कारोमी. गुळ खोबऱ्याची वाटी हातामध्ये घ्या त्या समोरची. डाव्या हातामध्ये घ्या उजव्या हाताने 3 वेळा पाणी फिरवा. नैवेद्य दाखवायचं गुळ खोबऱ्याचं गणपतीला. गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामि महानैवेद्यम समर्पयामि उत्तरापोषणं हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. नमस्कारोमी. महागणपती पूजनं करिष्ये. ठेवा तिथे. तर ह्या 5 विड्यांवरती सगळ्या हळद कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या एक एक फूल व्हायचं. सगळ्या विड्यांची पूजा करायची त्या. ओम श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थम मुखवासार्थे पुगे फल तांबूलम सुवर्ण निक्षर दक्षिणा समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामि सिंदूर परिमल द्रव्यंच समर्पयामि पुगे फल तांबूलम समर्पयामि. अथ कलश शंख घंटा पूजनं करिष्ये. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रं समाश्रित मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृता. कुक्षोतु सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदा यजुर्वेद सामवेदो हातवर्णं कलशाय नमः. अक्षता व्हायच्या. अलंकारार्थ अक्षतान समर्पयामि कलश देवताभ्य नमः. फुल व्हायचे. तसंच आता समईचं पूजन करायचं. समईला हळद कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या. एक फुल व्हायचं. तथा दीप देवताभ्य नमः दीप पूजनं करिष्ये. श्री सत्यनारायण यथा यज्ञेन पूजनं करिष्ये. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामि अलंकारार्थ अक्षतान समर्पयामि गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. व्हायचं सगळं. तुळस बेल फुल सगळं. आता वरचा ताम्हणातला कृष्ण खाली ठेवा. जसं सुपारीला आंघोळ घातली आपण तशी कृष्णाला आंघोळ घालायची. गार पाण्यानं गरम पाण्यानं पंचामृताचा अभिषेक करायचा. श्री सत्यनारायण महापूजनं करिष्ये. स्नानं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि मधु स्नानं समर्पयामि सत्यनारायण देवताभ्यो नमः. अथ पंचामृत स्नानं समर्पयामि दधि पंचामृत स्नानं समर्पयामि अभिषेक स्नानं समर्पयामि. श्री गोपाल कृष्ण महाराज नमः. ओम यज्ञेन यज्ञमजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नतेह नाकं महिमान सचंत यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामि सिंदूर परिमल द्रव्यंच समर्पयामि अलंकारार्थ्यक्षरान् समर्पयामि. आता बेलफूल तुळस सगळं घ्यायचं. दुर्वा सोडून सगळं घ्यायचं. तुळस बेलफूल चंदन जे काय असेल ते सगळं घ्यायचं आणि वरती कृष्णाला व्हायचं. ओम श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थम गंधा अक्षत पुष्पं समर्पयामि बिल्वपत्रं समर्पयामि तुलसीपत्राणि समर्पयामि अथ चंदनं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारोमी. आता शिऱ्याचा प्रसाद इथं ठेवायचा समोर. नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि महानैवेद्यं समर्पयामि उत्तरापोषणं हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समनाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. सत्यनारायण देवता प्रीत्यर्थम धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि. धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि. श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थम यथा यज्ञेन पूजनं करिष्ये. श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला. बोला पुंडलेक वरदा हरि विठ्ठल देव तुकाराम महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. प्रसादाचं बाजूला ठेवलं तर चालते. अध्याय पहिला.
आता श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे. गजाननाला नमस्कार असो. एकदा नैमिषारण्यात शौनक मुनींनी सुतांना विचारले, मुनी श्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात, आम्हाला सांगावे. त्यावरती सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवरती हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले. लगेच ते वैकुंठात विष्णूकडे गेले. त्यांनी विष्णूची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसलेले पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. आणि हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदास जातो. आणि हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य सौभाग्य संतती देणारे आहे. याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. आणि सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर, रवा सर्व समप्रमाणात घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधू बांधव, परिवार आणि मित्र यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकावी आणि तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांसह भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अग्रपवित्र जागी करावी. आणि हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. श्री स्कंद पुराणातील सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय समाप्त झाला. बोला पुंडलिक वरदान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सत्यनारायण मंगलमूर्ती मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची, नुर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वृषेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. नख चित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम. काका, तुम्हाला कालची आपल्या वास्तुशांतीची पूजा बाबांनी केलेली, तर कशी वाटली तुम्हाला ती? कशा प्रकारे झाली? अरुण काका हे आमचे खास, म्हणजे पहिल्यापासूनचे लहानपणापासूनचे हे वाढलेलो आम्ही. आणि काकांच्या पद्धतीनं मी सुरुवात केलेली घर बांधण्याची. भूमिपूजनपासून ते वास्तूक संपेपर्यंत मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. काकांच्या या पूजेचं म्हणजे वास्तुक शांतीचं सर्व व्यवस्थित मला समाधान मिळालं, पार पडलेलं आहे. आम्हाला कुठलीही अडचण आली नाही. एवढं मी काकांचं मनापासून आभारी मानतो. धन्यवाद. आणि आजची मी सत्यनारायण पूजा केली, तुम्हाला कशी वाटली? ती पण मला समाधानकारक, सर्व गुणकारक, एकदम मस्त मनसोक्त झाली. आपलं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपल्याला. थँक्यू. तर मित्रांनो, आता मी सत्यनारायण पूजा कथा वाचून घरी आलेलो आहे. आणि आजची मी पूजा वाचलेली तुम्हाला कशी वाटली आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.